परमेश्वराच्या वचनावरती मनन करणार आहोत आणि गेल्या काही आठवड्यांपासून आपण देवाच्या आत्म्याविषयी, प्रभूच्या पवित्र आत्म्याविषयी आपण शिकत आहोत. आणि माझी खात्री आहे, जसं मी या वचनांना शिकवत आहे आणि मी स्वतः देखील शिकत आहे आणि मी स्वतः या वचनांच्या द्वारे प्रभू मला आशीर्वादित करत आहे. हालेलुया. किती लोक या दिवसांमध्ये प्रभूच्या वचनाला शिकत आहेत. हालेलुया. आणि मी काही दिवसापासून पवित्र आत्म्याविषयी तुम्हाला शिकवत आहे आणि आपण त्या देवाच्या वचनातून आपण शिकत आहोत. आणि देवाचा आत्मा किंवा पवित्र आत्मा जो आहे तो फक्त अन्य भाषेपुरता लिमिटेड नाही, ओरडण्यापुरता लिमिटेड नाही, खाली पडण्यापर्यंत, उभं राहण्यापर्यंत एवढा लिमिटेड नाही. तर पवित्र आत्मा ह्या ज्या साईन आहेत, अन्य भाषामध्ये बोलणं किंवा सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही त्या अभिषेकाला कॅरी करू शकत नाही किंवा सांभाळू शकत नाही, म्हणून तुम्ही जोरात त्यावेळेस तुमचं ओरडणं असू शकतं, जोरामध्ये अन्य भाषा बोलणं असू शकते. परंतु जसं तुम्ही त्या पवित्र आत्म्यासोबत तुम्ही इन्व्हॉल्व होता, कनेक्ट होता, पवित्र आत्मा जो आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत या बाहेरकारी चिन्हारूपाने घडतात की एखाद्या व्यक्तीवरती पवित्र आत्मा उतरलेला आहे. परंतु जसा या बाहेरकारी गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दिसतात, घडतात, त्याच प्रकारे देवाच्या लोकांनो पवित्र आत्मा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काम करतो. तर पवित्र आत्मा इंटरनली आतमध्ये त्याच्या जीवनामध्ये बदल घडवून आणत असतो. ते देवाच्या वचनानुसार असतात. आमेन. हालेलुया. हालेलुया. ओके, मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की देवाचा जो आत्मा आहे, यशायाचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि त्याचं 2रं वचन वाचूया आपण. किती लोकांनी बायबल आणलेला आहे? अरे वा. इकडे किती लोकांनी आणलेला आहे? ज्यांनी बायबल आणलं नसेल ते शेजारच्याला म्हणा, प्लीज आजच्या दिवस मला तुमच्या बायबलमध्ये बघू द्या, मी पुढच्या वेळेस आल्याच्या नंतर बायबल घेऊन येईल. विचारलं का? ओके, वाचूया परत एक वेळा यशायाचं पुस्तक याचा 11 अध्याय आणि त्याचं 2रं वचन. परमेश्वराचा आत्मा सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर राहील. हालेलुया. हे कोणाविषयी बोललेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची भविष्यवाणी आहे. आणि या ठिकाणामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 7 प्रकारचे स्पिरिट, 7 स्पिरिट ऑफ गॉड, जे 7 प्रकारचे जे देवाच्या आत्म्या आहेत. आणि देवाचा आत्मा ज्यावेळेस येतो एखाद्या व्यक्तीवरती, तर देवाचा आत्मा एकच आहे. म्हणजे 7 आत्मे असे वेगवेगळे 7 आत्मे नाही आहेत. कारण जर तुम्ही करिंथकराच्या पत्रामध्ये वाचलं तर तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की त्याची कार्य आणि त्याचे स्वभाव किंवा त्याचे गुण हे वेगळे आहेत. परंतु आत्मा करिंथकराचे पहिले पत्र आणि त्याचा 12वा अध्याय आणि 4थं वचन, त्या ठिकाणामध्ये लिहिलं की कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. कार्य करण्याचे प्रकार निरनिराळे आहेत, तरी प्रभू एकच आहे. आणि मग ही सगळी, तरी 11 वचन सांगतं, तरी ही सगळी कार्य तो एक आत्मा करतो आणि तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला वाटून देतो. हालेलुया. म्हणजे कृपादान आहेत पवित्र आत्म्यामध्ये. पवित्र आत्म्याच्या स्वभावाला तुम्ही शिकलं पाहिजे. पवित्र आत्म्याचं कार्य, पवित्र आत्म्याची कृपादान, पवित्र आत्म्याची कार्य करण्याची शैली. पवित्र आत्मा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात येतो त्यावेळेस काय घडतं? बरेच लोक पवित्र आत्मा मिळाल्याच्या नंतर अन्य भाषा बोलतात आणि तेवढ्यात ते खुश आहेत, त्यांना पुढे जायचं नाही. काही लोक जेवढ्या जोरात अन्य भाषा बोलतात त्याच्यापेक्षा जोरात घरी गेल्यावर भांडतात, तेवढ्या जोरात ते शिव्या देतात. परंतु पवित्र आत्मा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काम करायला लागतो त्यावेळेस तो एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्यावेळेस येतो तर त्याचा स्वभाव देखील त्याच्यामध्ये काम करायला लागतो. त्याचे फळं त्याच्या जीवनामध्ये दिसायला लागतात. एखादा व्यक्ती जर म्हणत असेल मी पवित्र आत्म्याने भरलेला आहे आणि त्याच्याजवळ जर फळ नसेल तर त्या फळ नसलेल्या झाडाकडे एक वेगळा येशू ख्रिस्त गेला मत्ते कृष्णवर्तमानाच्या 21 अध्यायामध्ये. आणि काय केलं येशू ख्रिस्ताने? फळ नाही मिळालं त्या झाडाला तर
श्राप दिला. श्राप दिला, तुला कधी फळ येऊ नये असं म्हणाला. आणि ते झाड वाळून गेलं. आणखीन एका ठिकाणामध्ये द्राक्षलतेच्या बागेमध्ये एक अंजिराचं झाड लावलेलं होतं. आणि तो मालक ज्यावेळेस आला, ओके ऐका, तिथे गेल्यावर दिसेल तुम्हाला. ऐका, तुम्ही इकडे लक्ष द्या. ते बागेमध्ये असलेलं जे झाड आहे फळ देत नव्हतं. किती वर्षापासून? 3 वर्षापासून. आणि तो मालक म्हणाला, यानं उगीच जागा का आटवावी. त्यावेळेस याला काय कर म्हटलं, या झाडाला उपटून फेकून द्यायला जागा नाही आठवली पाहिजे. म्हणजे जे जे झाड फळ देत नाही, योहान ज्यावेळेस बाप्तिस्मा देत होता त्यावेळेस योहान म्हणाला, आता झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे आणि जे जे झाड फळ देत नाही ते तोडून अग्नीमध्ये टाकल्या जाणार आहे. हे पवित्र आत्म्याच्या फळांच्या बाबतीत आहे. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या जीवनात पवित्र आत्मा येतो तर त्याच्यासोबत फळं देखील येतात. आणि ते कधी येतात माहीत आहे? ज्यावेळेस तुम्ही त्याच्याबद्दल शिकाल, प्रभूचं वचन तुमच्यामध्ये येईल, त्यावेळेस तुम्हाला कळतील की पवित्र आत्म्याची फळं काय आहेत. नाहीतर इकडे हालेलुया म्हणायचं, अन्य भाषेत बोलायचं आणि बाकी आहे जीवन तसंच आहे. पण पवित्र आत्मा येतो त्यावेळेस तो माणसाला बदलतो. येशूनं सांगितलं की मी जातो आणि सत्याचा कैवारी पवित्र आत्मा तुमच्याकडे पाठवतो. आणि तो आला की काय करणार आहे? तो तुम्हाला सत्यामध्ये घेऊन चालणार आहे. पवित्र आत्म्याचं कार्य काय आहे? एखाद्या व्यक्तीवर पवित्र आत्मा आहे हे कशावरून ओळखायचं? एखाद्या व्यक्तीवर पवित्र आत्मा आलाय हे कशावरून ओळखणार? नाही तो लय अन्य भाषा बोलतो म्हणून ओळखणार. तुम्ही 2-4 आठवड्यापासून असं ऐकत असताना असं समजू नका की आपण अन्य भाषेला टार्गेट करतो किंवा विरोध करतो. मी स्वतः अन्य भाषा बोलतो आणि अन्य भाषा प्रत्येक देवावर विश्वास ठेवणाऱ्या लेकरांनी बोललीच पाहिजे. हालेलुया. कारण बायबल सांगतो जो अन्य भाषामध्ये बोलतो तो स्वतःची उन्नती करतो. ज्यावेळेस हे पवित्र आत्म्याबद्दल तुम्ही शिकत असताना ज्यावेळेस आम्ही कृपादानांकडे येऊ त्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी शिकू त्याच्यामध्ये. परंतु आज मी तुम्हाला शिकवत आहे की पवित्र आत्मा काय करतो. तर पवित्र आत्म्याचं काम आहे तो तुम्हाला सत्यात घेऊन चालतो. तो तुम्हाला पापाची जाणीव करून देतो आणि तो तुम्हाला परमेश्वराच्या वचनाचं प्रकाशन देतो. हालेलुया. हे बेसिक कामं आहेत. पण मी तुम्हाला काही 2 आठवडे मध्ये तुम्हाला सांगितलं की ॲक्च्युली मी ते स्टेप बाय स्टेप शिकवायला पाहिजे होतं. ॲक्च्युली जसं यशाया 11:2 मध्ये पहिल्या क्रमांकावरती काय आहे? हा, परमेश्वराचा आत्मा. परमेश्वराचा आत्मा. परमेश्वराचा आत्मा. आणि दुसरा काय आहे? सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा. तर मी डायरेक्ट शिकवत असताना मी ज्ञानाच्या आत्म्यापासून शिकवायला सुरुवात केली, नाही का? जसं पवित्र आत्म्याला सुरुवात केली आणि मी ज्ञानाच्या आत्म्याकडे घेऊन गेलो. परंतु ओके ठीक आहे, तो एक पॉइंट आम्ही शिकला की ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो तो काय घेऊन येतो आमच्यामध्ये? ज्ञान. आणि पवित्र आत्मा आला म्हणजे मंडळीमध्ये काम करण्यासाठी, सेवा करण्यासाठी आम्हाला ज्ञानाची गरज आहे. पालकाकडे विजन असेल तरी ते पूर्ण करण्यासाठी मंडळीमधल्या लोकांची त्याला गरज आहे. आणि ज्या मंडळीतले लोक पालकाच्या व्हिजन सोबत इन्व्हॉल्व नाही आहेत ते कोणत्या आत्म्याने भरलेले आहेत त्यांनी त्यांचं ठरवलं पाहिजे. पवित्र आत्म्याने भरलेला प्रत्येक व्यक्ती मंडळीच्या व्हिजनमध्ये सामील राहतो. तो देवाच्या मंडळीला वाढवण्यासाठी नेहमी कार्यरत असतो. तो स्वतः, बायबल सांगतो, जो फटकून राहतो तो स्वतःच्या इच्छा पूर्ण करणारा व्यक्ती असतो. पण जो पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती आहे तो देवाच्या कामामध्ये व्यस्त असतो, देवाच्या सेवेमध्ये. जसं की मी तुम्हाला शिकवलं की मोशेकडं निवास मंडप बांधण्याचं विजन आणि दृष्टांत आणि ते काम परमेश्वरानं मोशेकडे दिलं होतं. मोशेनं मंडप बांधला का? निवास मंडप मोशेने बांधला का? नाही. ते कसा बनवायचा त्याचं ज्ञानाच्या आत्म्याने देवबापाने एका व्यक्तीला भरलं ज्याचं नाव बसालेलं होतं आणि त्याला पाठवलं. तो मोशेच्या मंडळीतला एक सर्वसाधारण व्यक्ती होता. पण ज्यावेळेस तो देवाच्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला, तो ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण झाला, काय झालं? त्याने सगळं कलाकुसरीचं काम देवाच्या मंडळीमध्ये केलं.
दुसरी गोष्ट मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की यहोशुवावर मोशेने हात ठेवले, अनुवादाचं पुस्तक आय थिंक 34 अध्याय आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये. आणि तो देवाच्या ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण झाला. आणि ज्ञानाचा आत्मा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय काम करत आहे तर ते कशावरून ओळखायचं, तर त्याचं लोक ऐकायला लागले. का? कारण तो मोशेनं शिकवलेल्या आज्ञा लोकांना शिकवायला लागला. मोशेला देवानं दिलेल्या आज्ञा मीन्स जो व्यक्ती देवाच्या ज्ञानाच्या आत्म्याने भरलेला आहे तो काय बोलायला लागतो? जो देवाच्या ज्ञानाच्या आत्म्याने भरलेला आहे तो देवाची वचनं बोलायला लागतो. पण जो जगाच्या ज्ञानाने भरलेला आहे तो गर्वाने आणि घमंडाने फुगलेला असतो. तो स्वतःचं ज्ञान नॉलेज दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामधून घमंड झळकतं. पण जो व्यक्ती देवाच्या ज्ञानाच्या आत्म्याने भरलेला आहे, फक्त ज्ञान 2 प्रकारचं ज्ञान आहे. कलोसे 2 मध्ये आहे जे तत्वज्ञान आहे माणसांचं. जे तत्वज्ञानाने भरलेले असतात ते फुगलेले असतात, पण जे देवाच्या ज्ञानाच्या आत्म्याने भरलेले असतात ते नम्रपणे देवाच्या वचनाची सेवा करतात. हालेलुया. आणि त्या देवाच्या ज्ञानाचा आत्मा ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या जीवनात काम करतो किंवा तुम्हाला वाटतं तो माझ्या जीवनात काम करायला पाहिजे, तर याकोब 1:5 मध्ये लिहिलं की जर तुम्ही ज्ञानाने उन्हा असेल त्या प्रत्येक व्यक्तीनं देवाकडे मागितलं पाहिजे की प्रभू मला तुझ्या ज्ञानाच्या आत्म्याने भर. आणि मग ज्यावेळेस तुम्ही हे मागता देवाकडे त्यावेळेस देव तुम्हाला त्या गोष्टी देतो. जर तुम्ही 1 शमूएलचं पुस्तक 3 अध्याय 5व्या वचनापासून 12व्या वचनापर्यंत जर वाचलं तर त्या ठिकाणामध्ये एक व्यक्ती आहे आणि तो खूप लहान असताना देवाने त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी दिली. आणि एक वेळा त्यानं देवाची आराधना केली, देवासाठी मोठी यज्ञ केली आणि त्यावेळेस परमेश्वराने त्याला दर्शन दिलं. 1 शमूएलचं पुस्तक याचा 3 अध्याय 5व्या वचनापासून 12 वचनापर्यंत आणि 17व्या वचनापासून 28 वचनापर्यंत. मग तो एलीकडे एक मिनिट, त्याचं नाव जो आहे तो शल्मोन आहे. खूप लहान वयामध्ये प्रभूने त्याला राजगादीवर येण्याची संधी दिली आणि राजगादीवर आल्याच्या नंतर तो देवाची भक्ती आराधना करत होता. आणि त्या रात्रीला परमेश्वराने त्याला दर्शन दिलं. राजा असताना एक सुकुमार मुलगा, एक लहान वयामध्ये, ज्या वयामध्ये समज नाही, ज्ञान नाही, कशा प्रकारे कोणाशी कसं बोलायचं, कोणत्या गोष्टी कशा हँडल करायच्या, व्यावहारिक ज्ञान नाहीये. मग अशा वेळेस त्याने काय केलं, ज्या वेळेस देव त्याच्या समोर आला, देवानं त्याला विचारलं माग तुला काय मागायचं. त्यावेळेस वाच बाळा हे वचन. मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली. तो म्हणाला, मी हाक मारली नाही, परत जाऊन निज. त्याचवर तो परत जाऊन निजला. पुन्हा परमेश्वराने शमूएला अशी हाक मारली. तेव्हा शमूएल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, काय आज्ञा? मला हाक मारली. तो म्हणाला, मुला, मी तुला हाक मारली नाही, परत जाऊन निज. अद्यापि शमूएलास परमेश्वराची ओळख झाली नव्हती आणि परमेश्वर. एक मिनिट आय थिंक 2 शमूएल नाही त्याच्यामध्येच आहे, 1 शमूएल मध्येच आहे. 3 अध्यायामध्ये एक्झॅक्ट वचन सांगू द्या मला, 1 मिनिट. दुसरे शमूएल मध्ये या. ज्या ठिकाणामध्ये शल्मोन राजाला ज्यावेळेस परमेश्वराचं दर्शन झालं, पहिले राजे का? हा पहिले राजेचं पुस्तक आहे 3 अध्याय आणि त्याच्या 5 वचनापासून जर तुम्ही वाचलं तर गिबोन येथे परमेश्वराने काय केलं, त्या रात्रीला शल्मोन राजाला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, देवाने त्याला म्हटलं तुला काय पाहिजे तो वर माग, मी तुला तो देईल.
शल्मोन म्हणाला, तुझा सेवक माझा बाप दावीद याच्यावर तुझी मोठी दया असे, तो तुझ्याबरोबर तुझ्याशी सत्यतेने, नीतीने व सरळ चित्ताने तुझ्याजवळ त्याच्या प्रित्यर्थ दयेचा एवढा मोठा ठेवा होता की त्याच्या गादीवर बसायला त्याला तू पुत्र दिलास. वस्तुस्थिती अशीच आहे. आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकाला माझा बाप दावीद याच्या जागी राजा केले आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे. चालचलणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही. तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे. त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य व अगणित आहेत. यास्तव आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी सावध चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? शल्मोनाने हा वर मागितला म्हणून देव त्याला म्हणाला, तू असला वर मागितलास, दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूचा नाश यापैकी काही न मागता तू न्याय करण्यासाठी विवेक बुद्धी मागितलीस, म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. मी तुला बुद्धिमान व विवेक चित्त देतो. तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व यापुढे होणार नाही. एवढेच नव्हे तर तू मागितले नाहीस असा आणखी एक वर मी तुला देतो, धन आणि वैभव मी तुला देतो. हालेलुया. पण या ठिकाणामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शल्मोन राजा देवाला काय मागतोय? तो म्हणतोय की परमेश्वरा, मी केवळ लहान मूल आहे, मी केवळ एक सुकुमार आहे. चालचलणूक कशी ठेवायची हे मला समजत नाही, काय करायचं ते मला कळत नाही. मला तू विवेक बुद्धी दे, मला ज्ञान दे तुझ्या प्रजेचा न्याय करण्यासाठी, कसं वागायचं त्याच्यासाठी. म्हणून मंडळीमध्ये अनेक वेळा लोकांना कळत नाही कसं वागायचं, कोणाशी कसं बोलायचं. आपल्या घरामध्ये, समाजामध्ये, आपल्या जॉबच्या ठिकाणामध्ये कधी कधी बऱ्याच लोकांचा जॉब कशामुळे जातो माहीत आहे? आपल्या बोलण्यामुळं. एक वेळा मी कामाला होतो ड्युटीवरती, व्हिडिओकॉन कंपनीमध्ये काम करत असताना आम्ही आमचं टार्गेट संपवलं, पण टार्गेट पूर्ण करून झोपायला आम्ही काय परमानंट नव्हतो, आम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये होतो. आणि पटापट काम केलं रात्रीचं, आणि मोठे मोठे बॉक्स होते तिथं, बॉक्स अंगावर घेऊन आम्ही झोपलो. सिक्युरिटी आला, सगळा शॉप शोधला आणि आम्ही कुठं काही सापडलो नाही. आणि त्याने कंप्लेंट करून टाकली आमच्या नावाची. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला कंपनीच्या पर्सनल ऑफिसमध्ये ज्यावेळेस बोलवलं आणि तुम्ही कुठं झोपलेले होते त्यावेळेस आम्ही सांगितलं आम्ही बॉक्स अंगावर घेऊन झोपलो होतो. आणि मग त्यांनी विचारणा केली की तुम्ही असं का केलं? आणि म्हटलं आम्ही टार्गेट पूर्ण केलं. पण त्यांनी सांगितलं टार्गेट पूर्ण करायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं? तुम्हाला आम्ही 8 तासाची ड्युटी दिली, 8 तास तुम्ही काम का नाही केलं? आणि मग आमच्याकडे उत्तर नव्हतं, काय करायचं, आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होतो. मग शेवटचं एक ऑप्शन त्यांनी दिलं की तुम्ही लेखी द्या की इथून पुढे तुमच्याकडून असं होणार नाही. आता मी माझा लिहिला अर्ज, आमच्याकडून अशी चूक झाली, इथून पुढे आम्ही असं वागणार नाही, शक्य झाल्यास क्षमा करावी व शक्य झाल्यास आम्हाला कामावर ठेवावं. बाकीच्यांनी नम्र भाषेत लिहून दिलं इथून पुढे आम्ही असं वागणार नाही, आम्हाला कामावरती घ्या, कृपा करून माफ करा. मी लिहिलं शक्य झाल्यास मला माफ करा. त्यांनी सगळ्यांना माफ केलं, कामावर पाठवलं आणि मला सांगितलं तुम्ही जसे आले तसे घरी जा आणि परत कंपनीच्या गेटवर दिसू नका. हालेलुया. कसं वागावं, कसं बोलावं हे अनेक वेळा आम्हाला कळत नाही. आणि माझ्या जॉबचं नुकसान करून घेतलं माझ्या वागण्यामुळे, माझ्या बोलण्यामुळे. शल्मोन राजा एवढं मोठं पद त्याला मिळालं. तो म्हटलं एवढी गोष्ट करण्याची कोणाच्या ठाई बुद्धी आहे? मला नाही ते करता येणार, मला बुद्धी हवी आहे, मला ज्ञान पाहिजे. आणि परमेश्वर म्हटला ओके, तू धन नाही मागितलं, शत्रूवरचा विजय नाही मागितला, आम्ही काय मागतो? प्रभू माझ्या विरोधातले सगळे शैतानी दुरात्मे नाश व्हायला पाहिजे, ते नाश झाल्याच्या नंतर परत आले नाही पाहिजे, याच्यासाठी बुद्धी मागितली का कधी देवाला? शत्रूंच्या विरोधातला विजय नाही मागितला याने ज्ञान मागितलं. ज्यावेळेस तुमच्यामध्ये परमेश्वराच्या आत्म्याचं ज्ञानाचा आत्मा ज्यावेळेस तुमच्या ठाई काम करायला लागतो त्यावेळेस काय घडायला लागतं? ज्यावेळेस त्याने हे मागितलं, देवाने त्याला ते दिलं. त्याच्याबरोबर देवाने काय काय दिलं त्याला? वैभव पण दिलं आणि धन पण दिलं. आणि मग ज्यावेळेस जसंही तुम्ही ते वाचता आणि त्याच अध्यायामध्ये ज्यावेळेस तुम्ही 16व्या वचनापासून तुम्ही पुढे वाचता 18 वचनापर्यंत 2 स्त्रियांची स्टोरी आहे त्या ठिकाणामध्ये.
2 स्त्रिया एका घरामध्ये होत्या आणि त्या जवळपास सोबतच त्यांची डिलिव्हरी झाली आणि दोघींनाही मुलं झाले, पण एकीचं मूल अंगाखाली आलं आणि मेलं. मग या दुसऱ्या जिचं मूल मेलं तिनं काय केलं, आपलं मेलेलं मूल जिवंत मुलाच्या ठिकाणी ठेवलं आणि जिवंत मूल आपल्या जवळ घेऊन आले. पण सकाळी उठल्यानंतर आई ती आई आहे, आईला कळालं हे बाळ माझं नाही. त्यावेळेस त्या दोघीं भांडायला लागल्या, पण दोघी एकमेकींना ऐकेनात. मग त्यांचं भांडण या राजाकडे गेलं आणि ज्यावेळेस शल्मोन राजाकडे हे भांडण गेलं त्यावेळेस शल्मोन राजा ऐकतोय, ही बाई हिची बाजू खरी करून सांगते, हे पोरग माझंच कसं आहे. दुसरी म्हणते नाही नाही, झोपण्यामध्ये हीच माहीर आहे, मी जागीच होती, माझं बाळ मी व्यवस्थित सांभाळलं. आणि मग बायबल असं सांगतं की शल्मोन राजा म्हणाला आता हे काय करायचं यांचं. आणि मग राजा म्हणाला 24 वचनामध्ये, मला तलवार आणून द्या. तेव्हा राजाला तलवार आणून दिली. राजा म्हणाला या जिवंत मुलाचे कापून 2 तुकडे करा, अर्धे एकीला द्या आणि दुसरा अर्धे एकीला द्या. तेव्हा ज्या बाईचं ते जिवंत मूल होतं तिची आतडी आपल्या मुलासाठी तुटू लागली. राजाला ती म्हणाली, माझे स्वामी, जिवंत मुलगा तिला द्या, पण त्याला मारून टाकू नका. दुसरी स्त्री म्हणाली, तो माझा न तुझा, त्याचे 2 भाग कर. मग राजाने म्हटले, हा जिवंत मुलगा पहिलीला द्या, त्याला मारू नका, कारण तीच त्याची आई. राजाने हा न्याय केला. ते सर्व इस्रायल लोकांच्या कानी गेले. तेव्हा त्याच्या ठाई राजाविषयी पूज्यबुद्धी उत्पन्न झाली, कारण न्यायनिवाडा करण्याचे दैवी ज्ञान त्याच्या ठाई आहे हे त्यांना दिसून आलं. हालेलुया. विचार करा, एक लहान मुलगा आहे शल्मोन, राजपदी आहे, पण मॅटर असा आलेला आहे की हे रात्रीला घडले आणि एका खोलीत घडलं जिथं तिसरा कोणीच नाहीये बघण्यासाठी, तिथे जाऊन साक्ष देईल किंवा एखादा पुरावा म्हणून कोणी तिथं उभा करायला कोणीच नाहीये. त्यावेळेस याच्या ठाई जे देवानं दिलेलं ज्ञान होतं, बायबल सांगतं की त्या ज्ञानाच्या आत्म्याच्या द्वारे त्याने एक चांगला न्याय केला आणि सगळ्या राज्यातले लोक त्याचा रिस्पेक्ट करायला लागले की आमचा राजा वयाने लहान आहे पण हा देवाच्या ज्ञानाच्या आत्म्याने भरलेला व्यक्ती आहे. आमेन, हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी असो, तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी असो, प्रत्येक ठिकाणामध्ये तुम्हाला कशाची गरज आहे? बोला, मला देवाच्या ज्ञानाच्या आत्म्याची गरज आहे. हालेलुया. तुमच्या ठाई ज्यावेळेस देवाच्या ज्ञानाचा आत्मा काम करायला लागतो, तुम्हाला कुठं काय उत्तर द्यायचं आणि कुठे कसं काय बोलायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित कळतील. समोरचा व्यक्ती माझ्याशी कुठल्या इंटेन्शनने बोलत आहे हे तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेस तुम्ही देवाच्या ज्ञानाच्या आत्म्याने भरलेला व्यक्ती असाल. एक उदाहरण आहे येशू ख्रिस्ताच्या विषयी. 22 अध्याय, मत्तईचं शुभवर्तमान 22 अध्याय आणि त्याच्या 15 वचनामध्ये, योहानाचं मत्तईचं शुभवर्तमान 22:15 त्या ठिकाणामध्ये नंतर पुरुषांनी जाऊन त्याला बोलण्यात कसे पाडावे, बोलण्यात कसं पकडावं या संबंधाने मसलत केली. त्यांनी आपल्या शिष्याच्या विरोधात मसलती करणाऱ्यांना तुम्हाला एक्सपोज करायचंय का? मग तुम्हाला देवाच्या ज्ञानाच्या आत्म्याची गरज आहे. हालेलुया. ह्या आत्मे कोणाच्या ठाई होते? यशया 11 प्रमाणे त्याच्या ठाई राहतील, म्हणजे येशूच्या ठाई. आता येशूच्या बाबतीत तिथं लिहिलं की शास्त्री पुरुषांनी मसलत केली. याला कसं पकडायचं? बोलण्यामध्ये. कशामध्ये? बोलण्यामध्ये. आणि त्यावेळेस वाच बाळा पुढे. त्यांनी आपल्या शिष्यास हेरोद्यासह त्याच्याकडे पाठवून म्हटले, गुरुजी, आम्हास ठाऊक आहे की आपण खरे आहात, परमेश्वराचा मार्ग खरेपणाने बोलणारे लोक असे बोलणार तुम्हाला फसवण्यासाठी. गुरुजी, तुम्ही खरे, तुमचंच खरे, परमेश्वराचा मार्ग खरेपणाने शिकविता, देवाचा मार्ग फार चांगला शिकवता व कोणाची भीड धरीत नाही, कारण आपण तोंड पाहून बोलत नाही. आपल्याला काय वाटते हे आम्हाला सांगा. बरं, आता तुम्ही इतके चांगले आहात, तुम्ही भीड धरत नाही, कोणाचं तोंड पाहून न्याय करत नाही, आम्हाला कळाले. आता एक प्रश्न आहे, एक प्रश्नाचं उत्तर द्या बरं. कैसराला कर देणे योग्य आहे की नाही? कैसराला कर देणं योग्य आहे का नाही? आता याच्या बाबतीत
हे आपल्याला फार सिंपल वाटतं, पण त्या काळामध्ये रोमच्या सत्तेमध्ये कैसर हा त्या काळातला देव होता. त्या लोकांचा कैसराला देव मानत होते. प्रत्येक व्यक्तीला कैसरापुढं नमन करावं लागत होतं, कैसरापुढं झुकावं लागत होतं. आणि म्हणून येशूला फसवण्यासाठी अनेक वेळा हेरोदापुढे न्याय करत असताना येशूचा हे काय म्हटले माहित आहे, हा आम्हाला कैसराला कर देऊ नका म्हणून सांगतो. इथे प्रश्न विचारला, कैसराला कर द्यायचा का नाही? येशू जर म्हटला कैसराला कर द्यायचा नाही, तर येशूवर देशद्रोहाचा आरोप लागू शकतो. आणि येशू जर म्हटला कर द्यायचा, तर हा नियमशास्त्राच्या विरोधात बोलतो. अशा प्रकारची एक कोंडी येशूसाठी त्यांनी तयार केली. आणि त्यावेळेस ते म्हणाले, सांगा बरं कैसराला कर द्यायचा का नाही? त्यावेळेस येशूने काय म्हटलं? येशू त्यांचे दुष्टपण ओळखून म्हणाला, तुमच्यामध्ये जर देवाच्या ज्ञानाचा आत्मा आहे, तर समोरचे लोक दुष्टपणाने बोलत आहेत का चांगल्या मनाने बोलत आहेत हे तुम्हाला कळेल. अहो ढोंग्यांनो, येशू त्यांना डायरेक्ट म्हटला, अरे ढोंग्या, माझी परीक्षा कशाला पाहता? परीक्षा पाहतोस होय? कराचे नाणे मला दाखवा. ज्या कराबद्दल तू बोलतो ना, त्याचं नाणं मला दाखव. तेव्हा त्यांनी त्याजवळ 1 रुपया दिला. त्यांनी एक नाणं दिलं. 1 रुपया तिकडे नव्हता, एक नाणं दिलं. त्याने त्यास म्हटले, हा मुखवटा कोणाकडे आहे का? नाणं आहे? 5चा 1चा 2चा डॉलर आहे का? कोणाजवळ कलदार आहे का? मला पाहिजे, वापस देतो नंतर. विश्वास ठेवा, खरंच देतो. एकच द्या. 10च आहे. बर, ओके. येशूची परीक्षा पाहण्यासाठी तो नवीन आहे का? ओके. अहो नाही, याच्यावर हा मुकुट आहे, याचं सरकार नाही आहे, त्याच्यावर ज्याचा चेहरा आहे. आपल्याला हे जे 3 सिंहाची मुद्रा आहे ही महत्वाची आहे, त्याच्यावर दुसऱ्याचीच मुद्रा आहे. काही लोकांनी चांगलं काम केलंय. नाही, ठीक आहे. हा, येशू काय म्हणाला? ढोंग्यांनो, माझी परीक्षा पाहताय का? कराचं ज्ञान नाणं माझ्याकडे द्या. त्यावेळेस कराचं नाणं येशूकडे दिलं. पुढं, हा मुखवटा व हा लेख कोणाचा? येशू काय म्हणाला? हा मुखवटा आणि व हा लेख कोणाचा हा आहे? लेख कोणाचा आहे? तुमच्याकडे कलदार असेल तर त्याच्यावर काही लेख आहे का? इंडिया, काही याच्यावर तुम्हाला भारत सरकार दिसेल नाही का? आणि हा एक मुखवटा आहे. हा मुखवटा कोणाचा आहे? हा जो ही जे मोहर आहे याच्यावर, ही कशाची आहे? ही तुमच्या गाडीवर लावून फिरू शकता का तुम्ही? ही आमची पर्सनल प्रॉपर्टी आहे. हे भारत सरकारचं आहे. त्यावेळेस त्या नाण्यावर कोणाची मुद्रा होती? कैसराची. ते म्हणाले, कैसराचा. त्याच्यावर मुद्रा कोणाची होती? कैसराची. जर मुद्रा कैसराची आहे, कैसराने करन्सी तयार केलेली आहे, कैसराचं सरकार आहे, कैसराचे रूल आहेत, कैसर त्या ठिकाणामध्ये सगळ्या प्रकारची कार्य करत आहे, गव्हर्नमेंट चालवत आहे, मग कर तर लागणार ना. हा, आमच्या एवढा तरी नाहीये, नव्हता तिथे. आम्ही गाडी घेताना रोड टॅक्स देतो, नंतर गाडी चालवताना आम्ही टोल टॅक्स देतो. दोन्ही टॅक्स रोडवर चालण्यासाठीच आलेलं. पण यांनी विचारलं कर द्यायचा का नाही? तो म्हटला याच्यावर मुकुटा कोणाचा आहे? कैसराचा आहे. आता कैसराचा फक्त मुकुटा कोणाचा आहे तिथे? आता हे गेले होते कशासाठी? येशूला बोलण्यात पकडण्यासाठी. येशूच्या ठाईत ज्ञानाचा आत्मा आहे आणि येशू त्यांच्यापेक्षा 10 पावलं पुढचा निघाला. हे फक्त कोणाला कर देण्याचं विचारायला गेले होते? कैसराचा. पण हे दोन्हीकडचे कर बुडवणारे होते. हे जे कराविषयी विचारत होते ना, हे दोन्हीकडचे कर बुडवणारे लोक होते. त्यावेळेस येशूने त्यांना उत्तर काय दिलं ऐका. ते म्हणाले कैसराचा. तेव्हा त्याने त्यास कोणाला द्यायला लावलं? त्यांनाच द्यायला लावलं. मुकुटा कोणाचा आहे? पुढचे काय म्हणाले प्रश्न विचारणारे? कैसराचा.
आता येशू त्यांना उत्तर तेव्हा देतो. त्याने त्यास म्हटले, तेव्हा येशूनं त्याला म्हटलं, तर मग कैसराचे ते कैसराला कैसराचं ते कैसराला, आणि देवाचं ते देवाला भरा. देवाला देण्याबद्दल विचारलं होतं का यांनी? अडकले ना दोन्हीकडे, पण यांनी दोन्हीकडचा कर भरला नव्हता. हे म्हणून मलाखीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये परमेश्वर म्हणतो, तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून तुम्ही मला ठकवत आलात, फसवत आलात. ज्याने फसवलं त्याच्यावर आज आर्टिकल कोणतं लागतं? 420. हालेलुया. म्हणून त्याने काय सांगितलं, याच्यावर मुकुटा जर कैसराचा आहे, कैसराचा कर कैसराला द्या, गव्हर्नमेंटचा टॅक्स गव्हर्नमेंटला द्या, आणि देवाचा दशांश देवाला द्या. हालेलुया. यांना एक्स्ट्रा कर भरायचं काम पडलं तिथे गेल्याच्या नंतर, नाही का? येशूला फसवायला निघाले होते. जर तुमच्या ठाई देवाच्या ज्ञानाचा आत्मा काम करत असेल ना, तर तुम्ही फक्त आध्यात्मिक क्षेत्रामध्येच तुम्ही परिपक्व असाल असं नाही. येशूना आध्यात्मिक जगाबद्दल पण बोलला आणि भौतिक जगाबद्दल पण त्यांना सांगितलं. आता त्याच्यानंतर योहानाच्या 8व्या अध्यायामध्ये आणखीन येशूला फसवायसाठी ते आले. त्यावेळेस व्यभिचार करत असताना एका स्त्रीला पकडून त्यांनी येशू पुढे आणलं, आणि सगळेजण काय घेऊन आले माहिती आहे? दगड घेऊन आले. जेवढे लोक तिथे जमले, काय घेऊन जमले? बोला ना, दगड. काय घेऊन जमले? दगड. आता ते कोणाला मारायसाठी होते दगड? हा, तुम्हाला खरं सांगू का, ऍक्च्युली त्यांना ते दगड त्या बाईला मारायचेच नव्हते. ते दगड मारायचे होते येशूला. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, असं काम होतं त्यांचं. पण ते पंगा कोणासोबत घेत होते? तुम्ही जर देवाच्या ज्ञानाच्या आत्म्याने भरलेला असाल, तुमच्यासोबत पंगा कोणी पण घेऊ द्या, विजय तुमचा असेल. हालेलुया. बायबल सांगते ते येशूकडे आले आणि येशूला म्हणाले, मोशेच्या व्यवस्थेमध्ये लिहिलंय की जो कोणी व्यभिचार करताना पकडल्या जाईल त्याला मरेपर्यंत दगडमार करण्यात यावा. मग तुम्ही सांगा, या बाईला आम्ही व्यभिचार करताना पकडले, हिच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? आता मोशेची आज्ञा कोणाकडे होती? हॅलो, जे विचारतात त्यांच्याकडे आज्ञा ऑलरेडी लिहिली ना, लिहिलेलं आहे ना. येशूकडे येण्याची काय गरज होती? तिथंच मारायला पाहिजे होतं ना. पण येशूला येऊन विचारतायत, तुमचं काय म्हणणं आहे? येशूला त्यांनी राजा म्हणून स्वीकारलं होतं? नाही. न्यायाधीश म्हणून स्वीकारलं होतं? नाही. मग येशूकडे ओपिनियन मागायला आले कशासाठी? येशू त्यांची मुसीबत बनून बसला होता. आणि मग कुठं फसवायचं येशूला? हा म्हणतोय ना, मी नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी. येशूवर वारंवार आरोप लागत होते. कोणते माहिती आहे? त्याच्या शिष्यांवर पण. शब्दात दिवशी त्याच्या शिष्यांना लय भूक लागायची, रस्त्याने चालताना कंस घेऊन खायचे रस्त्याने. लोक सांगायचे, आज शब्दात आहे, तुझे शिष्य काय करतायत? तुम्ही नियमशास्त्र मोडताय. शनिवारच्या दिवशी तुम्ही चमत्कार करताय, म्हणजे तुम्ही नियमशास्त्र पूर्ण करत नाहीये. त्यावेळेस येशू त्यांना म्हणायचा, अरे ढोंग्यांनो, तुमचं गाढव जर खड्ड्यात पडलं, तुम्ही शब्दात दिवशी काढणार नाही का? तुमचं गाढव किंवा मेंढरू तुम्ही शब्दात दिवशी पाण्यावर नेत नाहीत का? त्याच्यापेक्षा हा माणूस महत्वाचा नाहीये का? पण या बाईला दगडमार करताना येशूनं सिंपल, तुमचं काय ओपिनियन आहे? येशू म्हणाला, तुमच्यापैकी जो कोणी निर्दोष असेल त्यानं या बाईवर पहिले दगड मार करावा. त्यावेळेस सगळेजण तिथून निघून गेले. कारण ज्या प्रकारे येशू नियमशास्त्र जाणत होता ना, तेवढ्याच प्रकारे यहुदी लोक देखील नियमशास्त्राचा अभ्यास ठेवणारे होते. मग जर ते एवढा चांगल्या प्रकारे नियमशास्त्राचा अभ्यास करणारे लोक होते, तर मग येशूनं ओपिनियन फक्त काय ओपिनियन दिलं? जो निर्दोष असेल तो, त्यानं दगडमार करा. आणि येशू जमिनीवर बसून लिहायला लागला. बऱ्याच वेळेला आपण काय म्हणतो, येशू काय लिहायला लागला? येशूनं काय लिहिलं असेल जमिनीवर? हॅलो, नाही, येशू तर ते तोंडाने बोलला होता ना, पण खाली जमिनीवर बसून बोटाने लिहायला लागला ना. काय लिहिलं असेल येशूने जमिनीवर? आज्ञा लिहिल्या. बराबर आहे, कारण हे आज्ञा माहित आहे. मोशे ज्यावेळेस त्या
मंदिर पर्वतावरती होता, त्यावेळेस ज्या 10 आज्ञा लिहिल्या होत्या त्या कशाने लिहून दिल्या होत्या? परमेश्वराने, देवानं त्याच्या स्वतःच्या बोटाने लिहून दिलेल्या होत्या मोशेकडे. हालेलुया. तेच बोट इथे पण लिहिते. आणि नियमशास्त्रात असं नव्हतं लिहिलेलं व्यभिचार करताना पकडलेल्या स्त्रीला मारायचं म्हणून. व्यभिचार करत असताना पकडलेली ती स्त्री आणि तो पुरुष, त्या दोघांनाही देहांत शिक्षा झाली पाहिजे, मरेपर्यंत दगडमार झाला पाहिजे. यांनी कोणाला सोडून दिलं होतं? म्हणजे चुकलेलं कोण होतं? कुठं चुकलेले होते ते? देवाच्या आज्ञा पाळण्यामध्ये चुकलेले होते. आणि चूक कशी दाखवून दिली येशूने? त्या ज्ञानाच्या आत्म्याच्या द्वारे. आणि सगळेजण निघून गेले. 2 गोष्टी झाल्या, ती बाई देखील वाचली आणि त्यांचा घमंड पण तुटला. हालेलुया. येशूच्या नादी परत लागले नाही ते. जर तुम्ही देवाच्या ज्ञानाच्या आत्म्याने भरलेले लोक आहात, असे तुमच्या नादी लागायला पुष्कळ येतील आणि परत सापडणार नाहीत तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, देवाच्या ज्ञानाचा आत्मा, स्पिरिट ऑफ विजडम. हालेलुया. देवाचा आत्मा एखाद्या व्यक्तीच्या ठाई काम करतो. त्यावेळेस काय झालेलं आहे? येशू इथं अन्य भाषेत बोलला. येशू म्हणाला टच. असं काही झालं? ये इकडे, तुझ्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतो, तुझ्यातलं भूत काढतो. असं केलं का? हे सगळं देवाच्या आत्म्यानेच होणाऱ्या गोष्टी आहेत. परंतु देवाचा आत्मा एखाद्या व्यक्तीच्या ठाई ज्यावेळेस काम करतो, तर देवाच्या ज्ञानाचा आत्मा ज्यावेळेस तुमच्यामध्ये आहे, त्यावेळेस तो तुम्हाला ज्ञान देतो कुठली गोष्ट कशी हँडल करायची. हालेलुया. एखाद्यात भूत आहे तर भूत काढायसाठी पण तुम्हाला तो सामर्थ्य देणारा आहे. तिथे सामर्थ्याचा आत्मा काम करेल. हालेलुया. जिथे ज्ञानाची गरज आहे त्या ठिकाणामध्ये ज्ञानाचा आत्मा काम करेल. आमेन. हालेलुया. ज्ञानाचा आत्मा सेवा करण्यासाठी, वचन सांगण्यासाठी, व्यवस्थेसाठी, आणि देवाचा आत्मा तुम्हाला तुमच्या परीक्षेतून सोडवण्यासाठी देवाच्या ज्ञानाच्या आत्म्याचा तुम्हाला उपयोग ठरेल. आमेन. हालेलुया. आज मला आणखीन एक देवाच्या आत्म्याचा जो मेन उद्देश किंवा ज्या गोष्टी आहेत, आज तुम्ही परत या त्या यशायाच्या अध्यायामध्ये 11व्या अध्यायामध्ये, आणि ते 2रं वचन आज या ठिकाणामध्ये स्पिरिट ऑफ विजडम याबद्दल मी तुम्हाला, मला वाटतं 2 आठवड्या आणि आजचा अर्धा मेसेज मला त्याच्यावर तुम्हाला मी दिला. आता देवाच्या आत्म्याबद्दल शिकूया आपण. परमेश्वराचा आत्मा बस 7 आत्म्यांपैकी एक आत्मा आहे. सेकंड नंबरला, याला फर्स्ट नंबरला लिहायला पाहिजे, परंतु मी फर्स्ट नंबरला स्पिरिट ऑफ विजडम बद्दल तुम्हाला शिकवलं. परंतु फर्स्ट नंबर, बोला, देवाचा आत्मा, देवाचा आत्मा, देवाचा आत्मा. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचा आत्मा ज्यावेळेस तुमच्यामध्ये काम करतो, त्यावेळेस काय वाटतं तुम्हाला? परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये काम करत असेल त्यावेळेस कसं काम करत असेल तो? जरा इमॅजिनेशन करा. परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये काम करायला लागतो. कधी तुम्ही किती लोक आहेत पिक्चर पाहतात? पिक्चर टॉकीजवर नाही, टीव्हीवर वगैरे, घरी अजून पण पाहता. पुष्कळ लोक हात वर करत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे आम्ही चर्चमध्ये बसलेले. सध्या आपण धार्मिक आहोत सगळे. हालेलुया. किती लोकांनी असा दुष्ट आत्म्यांचा पिक्चर बघितला एखादा, किंवा तो दुष्ट आत्माच नाही पण त्याला एखादा आत्मा लागतो. आत्मा लागल्याच्या नंतर तो माणूस काय करायला लागतो? सेम ज्या माणसाचा तो आत्मा आहे आणि याच्यामध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो माणूस काय करायला लागतो? त्याच्यासारखं करायला लागतो. बरोबर आहे ना? मी शैतानाच्या आत्म्याबरोबर देवाच्या आत्म्याचे कंपॅरिझन करत नाही, आणि ते होऊ पण शकत नाही. पण शैतान काय करणार आहे माहित आहे? शैतानाला फक्त कॉपी करता येते. ओरिजिनल परमेश्वराचा आत्मा आहे. हालेलुया. जर एखाद्या व्यक्तीमध्ये देवाचा आत्मा आल्याच्या नंतर त्या व्यक्तीचं काय म्हणतो आपण, वागणूक म्हणा किंवा एक्सप्रेशन वगैरे ज्या आहेत त्या कशा असतील? हा, त्याची वागणूक, वर्तणूक कशी असेल जर एखाद्या व्यक्तीमध्ये देवाचा आत्मा काम करत असेल तर? शांत असणार. आणखीन
तो देवासारखा बनणार. कसा बनणार? त्याच्यामध्ये कोणाचा आत्मा आलाय? परमेश्वराचा आत्मा आलाय. जर एखाद्या व्यक्तीमध्ये परमेश्वराचा आत्मा काम करत आहे तर तो व्यक्ती कसा बनणार? परमेश्वर बनणार. दुसरा परमेश्वर. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्ताला धरून देण्यासाठी 30 नाणे का द्यावं लागली बरं यहुदाला? यहुदाला 30 नाणे का द्यावं लागले? काय वाटतं तुम्हाला? तुमचा अंदाज काय? येशूला पकडून देण्यासाठी पैसे का द्यावं लागले? नाही, त्याला गरज होती म्हणून नाही दिले. गरज सगळ्यांना आहे. हा हा दुष्ट आत्मा शिरला म्हणून, शैतानाने ताबा घेतला म्हणून, हा खजिनदार होता म्हणून. खजिनदार होता तर इथूनच पैसे घ्यायचे होते, तिकडून का घेतले? लालच होती म्हणून. याच्यात लालच असू द्या, हा खजिनदार असू द्या, त्या यहुदी लोकांनी, शास्त्री पुरुषांनी येशूला पकडून देण्यासाठी पैसे का दिले यहुदाला? कशासाठी दिले होते पैसे? आणि यहुदानं त्यांना काय साईन दिली होती येशूला पकडून देण्याची? मी जाऊन ज्याचा मुक्का घेईन तोच येशू आहे. कळालं पैसे कशासाठी दिले होते? येशू सोबत कोण राहत होतं? शिष्य राहत होते. मग चुकीचा येशू पकडून आणला तर? म्हणजे येशूचे शिष्य पण कोणासारखे होते? म्हणजे येशूच्या शिष्यांमध्ये आणि येशूमध्ये लोकांना फरक दिसत होता का? म्हणून येशूला पकडून देण्यासाठी येशूच्याच एका शिष्याला काय करावं लागलं? हे घे, तुला एवढे पैसे घे, फक्त आम्हाला दाखवून दे याच्यापैकी येशू कोण आहे. म्हणून तो आल्याच्या नंतर त्यानं साईन दिली होती, मी जाईल, गळाभट घेईल, येशूचा मुक्का घेईल आणि मग तुम्ही त्याला पकडा. म्हणजे इतर शिष्य देखील येशू समान झाले होते, कारण ते येशूच्या सोबत राहणारे होते. आमेन. प्रेषितांच्या कृत्याच्या मला वाटतं 4 किंवा 5व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस पेत्र योहानाला ज्यावेळेस सभास्थानात नेलं ना आणि त्यांना फटके दिले, त्या ठिकाणात येशूबद्दल बोलू नका म्हणून सांगितलं, त्यावेळेस त्यांना थोडा वेळ बाहेर हाकललं आणि त्याच्यातला याजक उभा राहून काय म्हणाला माहिती आहे? तुम्ही त्यांच्या नादी लागू नका, कारण ते निरक्षर आणि अज्ञानी आहेत, पण ते येशूच्या सहवासात राहिलेले लोक आहेत, म्हणून सांभाळून राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एखाद्या व्यक्तीमध्ये देवाचा आत्मा काम करायला लागतो, तो देवा समान बनायला सुरुवात करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही स्वतःला सांगा, आता तुझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे. असं म्हणा, माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे. आता मला देवासारखं बनलं पाहिजे. बनायचं ना? देव कधीच तंबाखूला चुना लावत नाही, तो कधी लबाड बोलत नाही. शास्त्रात लिहिलं त्याला वाईट गोष्टीचा मोह होत नाही, याकोबाच्या पत्रात लिहिलं 1 अध्यायामध्ये. मग देवा समान बनायचं तर देव कसा आहे त्याला वाचा. हालेलुया. आणि त्याचं कॅरेक्टर कुठे सापडेल तुम्हाला? बोला बायबलमध्ये. आमेन. हालेलुया. बोला देवाचा आत्मा, परमेश्वराचा आत्मा. परमेश्वराचा आत्मा म्हणजे काय माहिती आहे का? परमेश्वराचा आत्मा मीन्स त्याला हिब्रू भाषेमध्ये रिश याहवे मीन्स परमेश्वराचा श्वास किंवा परमेश्वराचा वारा असं म्हटलेलं आहे. हालेलुया. परमेश्वराचा आत्मा म्हणजे बोला परमेश्वराचा श्वास किंवा परमेश्वराचा वारा. आणि देवाच्या लोकांनो, परमेश्वराच्या आत्म्याबद्दल तुम्ही ज्यावेळेस मनन करता त्यावेळेस देवाचा वारा किंवा जो तो वारा जो जीवदान देतो किंवा तो निर्मिती करतो किंवा तो सृष्टीला चालवतो, तो देवाचा आत्मा आहे. काय काय करतो देवाचा आत्मा? देवाचा आत्मा संजीवित करतो, रिक्रिएशन करतो, देवाचा आत्मा पुनर्बांधणी करतो, देवाचा आत्मा मृत गोष्टी संजीवित करतो. हालेलुया. आणि तुम्ही देवाच्या वचनाला पुढे शिकत असताना ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल. देवाच्या आत्म्यामध्ये ते सामर्थ्य आहे. जर तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक, देवाचा आत्मा जो आहे तो तुम्हाला निर्मितीपासून तुम्हाला आढळतो. 1 अध्याय उत्पत्तीचं पुस्तक आणि 2रं वचन. आणि पृथ्वी अविरहित व शून्य होती. व शून्य होती. अविरहित
आकार विरहित. आकार विरहित. पृथ्वी, ओके ओके, काय हरकत नाही, होतं. हा हा, पृथ्वी आकार विरहित व शून्य व होती. शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता अंधकार होता. आणि देवाचा आणि आत्मा देवाचा आत्मा, जलावर कोणाचा आत्मा? कोणाचा आत्मा? देवाचा आत्मा जलावर हा, तळपत राहिला तळपत होता. राहिला होता. कोणत्या परिस्थितीमध्ये? कुठे आहे देवाचा आत्मा? पृथ्वी कशी आहे? आकार विरहित आणि शून्य. अशीच देवानं तयार केली होती का? नो. पण ही कधी कधी अशी झाली? ज्यावेळेस येशू म्हणाला, मी शैतानाला आकाशातून विजेसारखं पडताना पाहिलं. ज्या वेळेस त्याच्या ठाई पाप आढळलं, त्याला लात मारून खाली हकललं. तो ज्यावेळेस पृथ्वीवर टाकल्या गेला, त्यावेळेस त्यानं पृथ्वी बिघडून टाकली आणि आकार विरहित झाले. आणि मग अंधार आहे, शून्य आहे. जलनिधीवर कोणाचा आत्मा आहे? देवाचा आत्मा आहे. आणि ज्यावेळेस देवाचा आत्मा तिथे आहे, त्यावेळेस मग तुम्ही पाहता अंधार, शून्यता आणि सगळं काही आकार विरहित आहे. आणि मग देवाच्या आत्म्याला त्या ठिकाणामध्ये काम करताना तुम्ही पाहता. देवाचा आत्मा हा निर्मितीचा आत्मा आहे. आणि मग देव बोलतो, प्रकाश हो, आणि सडनली अंधारामध्ये प्रकाश चमकायला लागतो. आणि जसं मग उत्पत्तीचा पहिला अध्याय तुम्ही पुढे वाचता, जिथे काहीच नव्हतं, मग तिथे हिरवळ पण यायला लागते, मग तिथे झाडे पण यायला लागतात, आणि मग तिथं पशुपक्षी यायला लागतात, तिथं जलचर यायला लागतात, आणि सगळं काही निर्माण व्हायला लागतं जिथे काहीच नाही आहे. जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, तर तो तुमच्यामध्ये त्या गोष्टी निर्माण करेल, त्या गोष्टी रिक्रिएट करेल. इथे सगळं काही निर्माण नाही केलं, इथे रिक्रिएट केलेलं आहे, पुनर्निर्मिती झालेली आहे. आणि मग जर देवाचा आत्मा जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येतो, शैतानाने तुमचं जीवन कितीही शून्यावत आणि उद्ध्वस्त केलेलं असेल, पण एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्यावेळेस देवाचा आत्मा येतो, देवाचा आत्मा त्याच्या शून्य अवस्थेला आकार द्यायला लागतो. देवाचा आत्मा त्याच्या जीवनामध्ये अंधकाराचा प्रकाश करायला लागतो. आणि ज्या गोष्टी काही अस्तित्वात नाहीत, देव बोलतो, आणि देवाचा आत्मा त्या गोष्टी अस्तित्वात आणायला लागतो, निर्मिती करायला लागतो. आणि मग परमेश्वर म्हणतो, हे सर्व काही चांगलं आहे. आमेन. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाचा आत्मा येतो, त्याच्या जीवनामध्ये काय काय होतं? बोला. अंधकाराचा प्रकाश होतो, ओबड धोबड सरळ होतं. तो माणूस किती वाकडा हेकडा असला, देव त्याला नीट करतो, देवाचा आत्मा त्याला व्यवस्थित करतो. प्रेज द लॉर्ड. आणि काय होतं माहित आहे? त्याच्या जीवनाची पुनर्रचना केल्या जाते, पुनर्बांधणी केल्या जाते. आणि देव म्हटलं, हे सर्व काही चांगलं आहे. शैतान तुमच्या जीवनात ज्यावेळेस काम करायला लागतो, त्यावेळेस काहीच चांगलं राहत नाही. पण ज्यावेळेस देवाचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये येतो, सगळं काही चांगलं व्हायला लागतं. शेजारच्याला सांगा, देवाचा आत्मा आला की सगळं चांगलं होईल, काळजी करू नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पटतंय का? नसल पटत तरी असं आहे. यशायाचं पुस्तक 11 अध्याय आणि 2 वचनामध्ये ज्यावेळेस तुम्ही वाचताय की देवाचा आत्मा शून्यामध्ये असताना काम करतो. देवाचा आत्मा जो आहे तो मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये, तोच आत्मा या आत्म्याला उत्पत्तीमध्ये जे काम करताना तुम्ही पाहता, तो नवीन करारामध्ये ज्यावेळेस मत्तईचं शुभवर्तमान 3 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये ज्यावेळेस तुम्ही येता, मत्तई 3:16, पटापट वाचा. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून. बाप्तिस्मा घेतल्यावर लागलाच येशू कुठून वर आला? पाण्यातून वर आला. उत्पत्ती 1:2 मध्ये देवाचा आत्मा कुठे आहे? पाण्यावरती आहे. आता येशू ख्रिस्त पाण्यातून वर येतोय बाप्तिस्मा घेऊन, आणि मग येशू बाप्तिस्मा घेऊन पाण्यातून वर आला. आणि पहा आकाश उघडले. तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा, कोणाचा आत्मा? बोला. परमेश्वराचा आत्मा कोणावर आला? तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला. हालेलुया, हालेलुया. आणि मग येशू एक दिवस सभास्थानात गेला आणि त्याने एक शास्त्रलेख वाचला आणि काय म्हटला? तो म्हणाला, हा शास्त्रलेख आज पूर्ण झाला. प्रेज द लॉर्ड.
त्याने मला पाठवलंय आजाद करण्यासाठी, सुटका देण्यासाठी. ज्यावेळेस देवाचा आत्मा तुमच्यावरती येतो त्यावेळेस सगळं काही नवीन बनायला लागतं तुमच्या जीवनामध्ये. ज्यावेळेस उत्पत्ती 1:2 मध्ये तुम्ही पाहता की देव बोलला आणि देवाचा आत्मा कार्य करायला लागला. या ठिकाणामध्ये तो देवाचा आत्मा येशूवरती आला आणि मग ज्यावेळेस येशू ख्रिस्त कार्य करायला लागला, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये शैतानानं सगळी पृथ्वी ओबडधोबड करून टाकली होती, परंतु येशू ख्रिस्त ज्यावेळेस आला त्यावेळेस आपण मत्तईचं शुभवर्तमान कोणत्या पुस्तकाच्या नंतर वाचतो? जुन्या करारातलं शेवटचं पुस्तक कोणतं आहे आणि नवीन करारातलं सुरुवातीचं पुस्तक? या दोन पुस्तकांमध्ये किती दिवसाचा अंतर आहे? 400 पेक्षा अधिक वर्षाचा. आणि हा काळ कोणता आहे? याला डार्कनेस टाइम किंवा सायलेंट पिरियड बोललेला आहे, ज्यामध्ये देव बोलला नाही. आणि मग विचार करा, जर 400 वर्षामध्ये देव लोकांसोबत बोलला नाही, मग शैतानाने त्या 400 वर्षात काय काय केलं असेल? जर योब देवाच्या सुरक्षेने वेढलेला होता आणि शैतान त्याला टच करू शकत नव्हता, पण देवानं काही क्षणार्धासाठी योबावरचं आपलं सुरक्षा कवच काढून घेतलं. त्यावेळेस योबाच्या जीवनात काय काय केलं शैतानाने? त्याचे लेकरं मारून टाकले, त्याची धन दौलत सगळी संपून टाकली, त्याच्या शरीराचं आरोग्य संपलं आणि त्याला रस्त्यावर आणलं. किती वेळामध्ये? पटापट पटापट, सेकंदाला एक बॅड न्यूज यायला लागली. विचार करा, या 400 वर्षामध्ये देव बोलला नाही, काय केलं असेल शैतानाने? पण गलती 4:4 मध्ये लिहिलं, काळाची पूर्णता झाली आणि देवाने आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं. तो स्त्रीच्या पोटी आणि नियमशास्त्राधीन असा जन्मला आणि त्याच्यावर ज्यावेळेस पवित्र आत्मा आला, त्यावेळेस जसाही पवित्र आत्मा आला, येशू कुठे गेला? मत्तई 4 मध्ये अरण्यात गेला आणि तिथे काय झालं? येशूची परीक्षा झाली आणि शैतान येशूला परीक्षेत पाडण्यासाठी पाहत होता. आणि त्याच्यावरती ज्यावेळेस देवाचा आत्मा आला, त्यावेळेस तो शैतानाला बोलायला लागला. शैताना, शास्त्रात असं लिहिलंय. शैतान म्हणत होता शास्त्रात असं लिहिलंय, येशू म्हणत होता शास्त्रात असं लिहिलंय. आणि बायबल सांगतं शैतान येशूला सोडून निघून गेला. हालेलुया. त्याला वाटलं होतं आदाम मला जसं मी एदन बागेमध्ये फसवलं, इथे आता येशूला फसवेल आणि जिवंत करणाऱ्या आदामाला देखील मी पापात पाडेल. हालेलुया. पण जिवंत करणारा आदाम जो आहे तो येशू ख्रिस्त आहे. त्याने शैतानाला हरवलं. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आत्म्याने भरलेले व्यक्ती आहात, शैतानाच्या प्रत्येक हातकंड्याला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये डिस्ट्रॉय कराल. आमेन. आणि ज्यावेळेस तो देवाचा आत्मा तुमच्यामध्ये काम करतो, त्यावेळेस येशू ख्रिस्त सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये, जसं उत्पत्ती 1:2 मध्ये रिक्रिएट केल्या गेल्या, तुम्ही देखील रिक्रिएट केल्या जाता. येशूला तुमच्या जीवनात स्वीकारल्यानंतर त्याचा आत्मा ज्यावेळेस तुमच्यामध्ये येतो, देवाचा आत्मा ज्यावेळेस तुमच्या ठाई काम करायला लागतो, आणि मग देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की ज्या प्रकारे तिथे अंधार होता उत्पत्ती 1:2 मध्ये, आणि त्या ठिकाणामध्ये देव बोलला आणि देवाचा आत्मा काम करायला लागला आणि प्रकाश झाला. ज्यावेळेस येशूवरती देवाचा आत्मा आला आणि तो योहानाचं शुभवर्तमान याच्या 8व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये म्हणतो, आता मी जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. आणि जो कोणी मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. मीन्स तो देवाचा आत्मा ज्या येशूच्या ठाई आहे आणि जो येशू तुमच्यामध्ये आहे, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये आहे, बायबल सांगतं की इथून पुढे जसा उत्पत्ती 1:2 मध्ये अंधकार होता आणि तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जो पापाचा अंधार आहे, येशू म्हणतो तो आत्मा जर तुमच्या ठाई आला, आता तो आत्मा माझ्यावर आहे, आता मी जगाचा प्रकाश आहे. पण येशू म्हटला तुम्ही जगाचा प्रकाश आहात. हालेलुया. ज्यावेळेस येशू तुमच्या जीवनामध्ये येतो, तुमचं जीवन प्रकाशमय बनून जातं. ज्यावेळेस देवाचं वचन तुमच्यामध्ये येतं, तुम्ही प्रकाशमान बनून जाता. आमेन. हालेलुया. आणि मग देवाचा आत्मा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काम करतो, त्यावेळेस योहान 8:12 प्रमाणे तो व्यक्ती अंधारातलं, पापातलं, व्यभिचारातलं, कुठल्याही प्रकारचं चुकीचं जीवन जगत नाही, कारण त्याच्यामध्ये देवाचा आत्मा काम करत आहे. हालेलुया. कारण त्याचं जुनं जीवन जे काही असेल ते असेल, परंतु परमेश्वराचं वचन करिंथकराचे 2 पत्र याचा 5वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये असं लिहिलं की
जो कोणी पहा जुने ते होऊन गेले, आता सर्व काही नवीन झालेलं आहे. ज्यावेळेस उत्पत्ती 1:2 मध्ये तुम्ही पाहता सगळं काही अस्वस्थव्यस्त होतं, पण देव बोलला आणि सगळं काही नवीन केल्या गेलं. 1 कोरिंथ 5:17 मध्ये लिहिलं की पहा जुनं जे होतं, मग जुने तुम्ही व्यभिचारात होते, तुम्ही व्यसन करणारे होते, तुम्ही पाप करणारे होते, कशाही तुम्ही असाल. यशाया 1:18 मध्ये लिहिलं तुझे पाप लाखेसारखे जरी लाल असले आणि किरमिजीसारखे जरी तांबडे असले तरीही मी तुझे पाप बर्फाहून शुभ्र आणि लोकरीप्रमाणे मी ते शुभ्र करून टाकेल. आमेन. आणि मग देवाचं वचन सांगतं जुनं ते होऊन गेलं. जुनं जे काही होतं तुमच्या जीवनामध्ये, जर देवाचा आत्मा तुमच्या ठाई आला तर तुम्हाला काय म्हणावं लागेल? पहा जुनं ते, शिव्या देणं, लबाड बोलणं, बोला ना तुम्ही, पाप करणं, हालेलुया हालेलुया, प्रभूपासून लांब लांब पळणं, झाडीमध्ये लपणं. झाडीमध्ये कोण लपलं होतं? आदाम. कशामुळे लपला होता? पाप देवाच्या उपस्थितीत येऊ देत नाही, ते लपवतं माणसाला. पण जुनं ते होऊन गेलं. वाचा वचनात, वाचा वचनात. हा 1 कोरिंथ 5 अध्याय, 2 कोरिंथ 5 अध्याय आणि 17 वचन. लवकर लवकर. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर ती नवी उत्पत्ती आहे. नवी उत्पत्ती आहे. रिक्रिएट झालेले आहात तुम्ही. जुने ते होऊन गेले, जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन झाले आहे. ते नवीन झालेले आहे. हालेलुया. देवाने उत्पत्ती 2:1 मध्ये सगळं काही नवीन केलं त्या आत्म्याद्वारे. तोच आत्मा मत्ती 3:16 मध्ये येशूवर आला. तुम्ही आणि मी येशूवर विश्वास ठेवला. येशू म्हटला मी जातो आणि सत्याचा आत्मा तुमच्याकडे पाठवतो. तो आत्मा तुमच्यावर आला की हे तुमच्यासोबत देखील घडेल. आणि मग जो कोणी आता येशू ख्रिस्ताच्या ठाई आहे तो त्याच्या आत्म्याने भरलेला व्यक्ती आहे. आणि जर तुम्ही देवाच्या आत्म्याने भरलेले लोक आहात, तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा आहे आणि तो माणूस जर लबाड बोलत असला तर बायबलमध्ये लिहिलं शैतान कोण आहे? देव लबाड आहे का? बायबलमध्ये लिहिलं शैतान आणि आणखीन कोण आहे? कोणाचा बाप आहे तो? कोणाचा बाप आहे? जोराने सांगा, कोणाचा बाप आहे? तुम्ही सांगितलं, वचनात आहे ते. पण देव सत्य आहे, त्याचा आत्मा सत्य आहे. ज्यावेळेस त्याचा आत्मा आमच्यामध्ये काम करायला लागतो, आम्ही सत्यामध्ये चालायला लागतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि कितीही अंधारामध्ये तुम्ही असाल, कितीही डार्कनेस असेल, किती ओबडधोबडपणा असेल, सगळं काही संपलेलं आणि डिस्ट्रॉय झालेलं असेल, पण येशू आलाय ना आणि त्याचा आत्मा तुमच्यामध्ये आला ना, मग तुम्ही रिक्रिएट केल्या जाल, तुमची नवीन उत्पत्ती केल्या जाईल. आमेन. जुनं ते संपलंय, आता रडणं संपलंय. प्रभूचा आत्मा आला आणि तो तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती नवीन स्माइल देईल. आमेन. हालेलुया. हे तुमच्यासोबत घडेल प्रियांनो. आणि कुठल्या प्रकारची अस्तव्यस्तता देवाचा आत्मा ठीक करू शकतो तुम्हाला माहिती आहे का? जरा एहेजकेलच्या पुस्तकामध्ये या 37 अध्यायामध्ये पटापट या, म्हणजे मला पटापट पुढे जाता येईल. एहेजकेल 37 अध्याय आणि त्याचं 5 ते 9 वचन, 5 ते 10 वचन. प्रभू परमेश्वर या अस्तित्वास म्हणतो, पहा. प्रभू परमेश्वर या अस्तित्वास म्हणतो, पहा. मी तुम्हाला श्वास घालतो, मी तुम्हाला श्वास घालतो, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू लावीन. तुम्हावर 5 वचन वाचलं ना? परमेश्वर काय म्हणतो त्या ठिकाणामध्ये? मी तुम्हाला श्वास घालतो, मी तुमच्यामध्ये श्वास घालतो. मी तुम्हाला सांगितलं इब्री भाषेमध्ये देवाच्या आत्म्याला काय म्हटलेलं आहे? परमेश्वराचा श्वास. हालेलुया. त्याचा श्वास किंवा परमेश्वराचा वारा. एहेजकेल मध्ये काय म्हणतोय 37:5 मध्ये? परमेश्वर मी तुमच्यामध्ये काय करेल? श्वास घालतो, श्वास घालतो, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. हे लोक मेलेले आहेत का हो? इथे जरी अस्थिच्या खोऱ्याविषयी बोललेला आहे, पण याच्या शेवटच्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन. नाही नाही नाही, तिथे नाही, थांबा. हे कोणाबद्दल बोललेलं आहे? हे एहेजकेल
एहेजकेलला परमेश्वर म्हणतो, एहेजकेल हे जे सगळ्या लोक आहेत ना जे तुला दिसत आहेत, हे इस्रायल घराणं आहे. हे जे शुष्क अस्तीचं खोरं कोणाला बोललेलं आहे? इस्रायल लोकांना बोललेलं आहे. इस्रायल लोक कसे झाले होते? शुष्क अस्तीच्या खोऱ्यासारखे झालेले होते. मीन्स हाडं जसे विखरून जातात तसे विखरून गेलेले होते. पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मे बी शुष्क अस्तींप्रमाणे विखरून गेला असाल. पण परमेश्वर म्हणतो, ज्यावेळेस माझा आत्मा म्हणजे माझा श्वास ज्यावेळेस तुमच्यामध्ये येईल, माझा आत्मा तुमच्यामध्ये काम करायला लागेल, त्यावेळेस काय करेल मी तुम्हाला? तुम्ही सजीव व्हाल. देवाचा आत्मा काय करतो? सजीवपणा आमच्या जीवनामध्ये घेऊन येतो. निर्जीवपणा आमच्या जीवनातून निघून जातो. मृतपणा निघून जातो आमच्यामधून आणि आम्ही सजीव बनायला लागतो. सजीव मीन्स आम्ही आमच्या पापामुळं मृत झालेलो होतो. परंतु रोमकराच्या पत्रामध्ये लिहिलं की ज्या देवाने त्याच्या आत्म्याच्या द्वारे येशू ख्रिस्ताला मरणातून जिवंत केलं, त्या देवाचा आत्मा जर तुमच्यामध्ये काम करत असेल तर तो तुम्हाला देखील मृत्यूपासून जिवंत करण्यासाठी समर्थ आहे. देवाचा आत्मा आम्ही पापामध्ये, पापाचं वेतन मरण आहे, पापामुळे आम्ही मेलेलो होतो. पण देवाचं कृपादान येशू ख्रिस्तामध्ये काय आलं? आमच्यासाठी सार्वकालिक जीवन आलं. देवाचा आत्मा, ज्या आत्म्याने येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी जिवंत कसा झाला? देवाने तो आत्मा जो उत्पत्ती 1:2 मध्ये आहे, तो आत्मा येशू मध्ये पाठवला आणि त्या आत्म्याने येशूला जिवंत केलं. हालेलुया. आज तोच आत्मा आम्हाला देखील जिवंत करणार आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, बायबल सांगतं की मी तुमच्यामध्ये श्वास घालेल आणि तुम्ही काय व्हाल? सजीव व्हाल. आणि मग 9 आणि 10 वचन, तेव्हा तो म्हणाला वाऱ्याला संदेश दे. वाऱ्याला संदेश दे. मी तुम्हाला सांगितलं की देवाचा आत्मा मीन्स हिब्रू भाषेमध्ये 2 शब्द आलेले आहेत, देवाचा श्वास आणि परमेश्वराचा वारा. या ठिकाणामध्ये एहेजकेल जे बोलत आहे, एहेजकेलला परमेश्वर म्हणाला काय कर? वाऱ्याला संदेश दे. म्हणजे कोणासोबत बोलायला लाग? देवाच्या आत्म्यासोबत बोलायला लाग. तुमच्या प्रार्थना कधी तुम्ही देवाच्या आत्म्याकडे प्रार्थना केली का? हालेलुया. देव सांगतो इथे एहेजकेलला, देवाच्या आत्म्याला बोलायला लाग, त्याला सांगायला लाग, त्याला सांगायला लाग. मानव पुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या तू चोहो दिशा, हे देवाच्या आत्म्या, तू चोहो दिशेनं ये व या विधरल्यावर फुंकर घाल. या विधरल्यांवर काय कर? फुंकार घाल. म्हणजे त्याच्या अगोदर वचन सांगून संदेश ऐकून काय काय झालं होतं माहिती? यांचं विखरलेल्या अस्थी जोडल्या होत्या. जोडलेल्या अस्थीवर मांस आलं होतं, स्नायू चढले होते आणि त्यांच्यामध्ये आत्माच आला नसता तर काय झालं असतं? ते जिवंतच झाले नसते. म्हणजे विखरलेले हाडं जुडले, त्यांच्यावर मांस आलं, पण अजून आत्मा नाही, जिवंत नाहीच झाले. आणि हेच केलं गेला असता, प्रभू आता लय झालं, 3 दिवस झाले उपास प्रार्थना चालू आहे, आज मी चाललो घरी, बघ ना किती भारी झालं माझ्या मेसेजमध्ये काम. आणि हेच केलं गेला असता 8 दिवसासाठी घरी, काय झालं असतं? त्या सगळ्या ज्या बॉडी जुडल्या होत्या, मांस वगैरे आलं होतं, त्या काय याच्यामध्ये शीतगृहामध्ये ठेवून गेला नव्हता हेच केलं. तसंच सोडून गेला असतं तर काय झालं असतं? गिधाडांनी येऊन खाल्ल्या असत्या, सडल्या असते, दुर्गंधी सुटली असते. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही वचनात उभारल्या जाल, तुम्ही वचनात स्वतःला एन्करेज कराल, तुम्ही जिवंत झाल्यासारखं तुम्हाला वाटल, मांस चढल्यासारखं वाटल. पण जर देवाचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये नसेल, गिधाड तुम्हाला कधी नोचून खातील, तुमचं जीवन कधीही विखरून टाकेल शैतान. म्हणून तुम्हाला कशाची गरज आहे? बोला, देवाच्या आत्म्याची गरज आहे. सगळं काही झालं, शेवटी काय करायला लावलं देवाने? वाऱ्याला संदेश द्यायला लावला. हे वाऱ्या चोहो दिशांनी ये आणि या विधारल्यावर फुंकर घाल. म्हणजे ते सजीव होतील. आणि पुढे मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला. तेव्हा त्यात श्वास घेऊन ते सजीव झाले. त्यांच्यामध्ये श्वास येऊन ते सजीव झाले व ते अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय झालं या ठिकाणामध्ये? देवाचा आत्मा आला त्यावेळेस
एक शुष्क अस्तीचं खोरं एका मोठ्या सैन्यामध्ये बदललेलं दिसलं. ज्या मृत्यूच्या ठिकाणामध्ये एक सजीवपण आणि देवाचं जीवन काम करताना दिसलं. तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे कुठे अशा प्रकारचा विखुरलेपणा आलेला असेल, परमेश्वर त्याला जोडणारा आणि संजीवित करणारा देवाचा आत्मा आहे. हालेलुया. देवाच्या लोकांना आणखीन कोणाच्या तरी जीवनामध्ये देवानं पुनर्निर्मितीचं अभिवचन दिलेलं आहे. एक शेवटचं वचन वाचू आणि नंतर प्रार्थना करूया. उत्पत्तीच्या 8व्या अध्यायामध्ये 8 ते 11 वचन जर तुम्ही वाचलं, फक्त तुम्ही काढा, मी तुम्हाला सांगतो तिथली स्टोरी काय आहे. बायबलमध्ये लिहिलं की नोहाच्या काळामध्ये जो जलप्रलय झाला आणि त्यानंतर सगळ्या सृष्टीचा देवानं काय करून टाकला होता? नाश करून टाकला होता. कशामुळं? लोक लय चांगले होते तिथले, नुसते पाप करायचे. देवानं सगळे मारून टाकले. किती लोक वाचले त्या काळात? नोहाचा परिवार किती लोक होते? 8 लोक. आणि देवानं जेवढ्या जोड्या त्याच्यासोबत दिल्या होत्या जहाजामध्ये तेवढे वाचले. पण पाणी सुकलं का नाही हे पाहण्यासाठी नोहाने काय केलं? एक कबूतर बाहेर सोडलं. आणि ते कबूतर, त्याला पाय ठेवायला जागा मिळाली नाही म्हणून ते रिटर्न आलं आणि नोहाने गेज केला, आणखीन पृथ्वीवरचं पाणी आटलं नाही. त्यानंतर 7 दिवस त्याने वेट केला आणि 10व्या वचनात लिहिलं 7 दिवसांनी ते कबूतर त्याने पुन्हा बाहेर पाठवलं. आणि ते कबूतर बाहेर पाठवलं त्यावेळेस कबूतर काय घेऊन आलं? तो कबूतर रिटर्न आलं त्यावेळेस कशाचं पान घेऊन आलं? नागिलीचं पान का कलकत्ता पान? जैतूनचं पान घेऊन आला. कशाचं पान घेऊन आला? जैतुनाचं पान घेऊन आला. आणि ते पान कसं होतं? ते पान कसं होतं? पान कसं असतं? हिरवा असतं. त्या काळात काय झालं होतं? पाऊस पडल्यावर सगळं हिरवं होतं नाही का? म्हणून हे हिरवं झालं ना. बरोबर आहे का नाही? पाऊस पडल्यावर हिरवळ येते ना, म्हणूनच हे जैतुनाचं झाड हिरवं झालं ना. कोण हो म्हणते? पाणी किती होतं त्यावेळेस पृथ्वीवर? उंचातला उंच डोंगर बुडाला होता. म्हणजे सगळे झाड, जीव जंतू सगळं काय झालं होतं? नाश झाला होता. पण पाणी ओसरलं. आणि कोण बातमी घेऊन आलं? पुन्हा एका निर्मितीची, एक अंकुरित झालेलं जैतुनाचं पान कबूतर घेऊन आलं. मत्तई 3:16 मध्ये येशू ख्रिस्तावर देवाचा आत्मा उतरला. कशा प्रकारे उतरला? कबुतराप्रमाणे देवाचा आत्मा आला. ते कबूतर उत्पत्ती 8 मध्ये कुठे गेलं होतं? त्या पृथ्वीवर गेलं होतं जी पृथ्वी संपुष्टात आलेली आहे. त्या पृथ्वीवर जीवन राहिलेलं नाही आहे. परंतु देवाचा आत्मा नोहाकडे एक खबर घेऊन आला, एक गुड न्यूज घेऊन आला. नोहा, तुझ्यासाठी देवाने नवीन सुरुवात केलेली आहे. हालेलुया. तुझ्यासाठी भूतलावर देवाने पुन्हा जीवन तयार केलेलं आहे. हालेलुया. जैतुनाच्या झाडाविषयी आणखीन एक वेगळा संदेश आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये तो शिकवेल मी तुम्हाला. परंतु देवाचा आत्मा काय करतो? देवाचा आत्मा रिक्रिएट करणारा आहे. पुनर्निर्मिती करणारा आहे. उत्पत्ती 8 मध्ये सगळं काही संपलं होतं, काही राहिलेलं नव्हतं. पण कबूतर मीन्स देवाचा आत्मा ज्यावेळेस नोहाकडे येतो, नोहा डोंट वरी, काळजी करू नको, संपलेलं नाही, तुझ्यासाठी नवीन सुरुवात झालेली आहे. बघ, जैतुनाच्या झाडाचा एक नुकताच अंकुरित झालेला पत्ता मी तुझ्याकडे घेऊन आलेला आहे. आणि जैतुनाचं झाड, जैतुनाचं तेल हे अभिषेकासाठी वापरलं जातं. पवित्र आत्मा येतो त्यावेळेस पुनर्निर्मितीचं, पुनर्जीवनाचं, विखुरलेल्या गोष्टी पुन्हा स्थिर करण्याचं आणि अभिषेकाला घेऊन तुमच्याकडे येतं. आमेन. उभं राहूया, प्रार्थना करूया. हालेलुया जीसस. थँक यू होली स्पिरिट.